बबलू चाचा दिसतात आपल्याला त्यांच्या दावणीला. नवीन हिर गाडले ती राजा आणि ह्याचं नाव चाचा काय? पाकऱ्या. हा पाकऱ्या. ह्याचं बी फायनल झालेलं हो दिसतंय. हो पहिलं मैदानाला आणलं आपण नरसिंगपूरला. हा. तिथं ते राहिलं फायनल थोडा फॉल्ट झाला जरा. 5 नंबर आपला बसला. हा. आणि कालच्या अड्ड्याला नेला होता तर पाऊस आला सीमेला. तो कुठल्या खांदी पळतो? शुभमन दोन्ही खाली पोहतो. पब्लिकला पोहतो दोन्ही खाली. मित्रांनो आणि ज्या राजाची चर्चा आहे तो हा राजा. चाचा आता ह्या राजानं नाव आहे ना तुमचं बैलगाडी क्षेत्रात जाके म्हणून चर्चेत आहे, पण बैलगाडा मालक म्हणून चर्चेत त्यांना राजांना केलं आता. त्याचं काय वैशिष्ट्य जाणवलं? काय नाही वैशिष्ट्य म्हणजे बैल काय तो वासरू भविष्यात आपल्या चांगलंच आहे ते. अजून इथून पुढे वासरू भरपूर अजून करेल. आदत मध्ये एवढं यश, आदत मध्ये एवढे असं अजून दात लावल्यावर तर अजून आहेच छोटं म्हणा. चालतंय मित्रांनो, बसून सविस्तर आपण मुलाखत घेऊया. राजा आपण मागच्या वेळी ज्यावेळेस मुलाखत घेतलेली बच्चा होता, अजून पण आदतच आहे, पण आता जाईल त्या मैदानात यश आणि मोठमोठे फायनल. चाचा नमस्कार. नमस्कार. आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं, चाच्यांचा आवाज जरा खाली येतोय, तब्येत त्यांची बरोबर नाही, पण राजासाठी ते आज माझ्यासोबत बसलेत. चाचा आता हे वासरू तुम्ही घेतलं, हो किती दिवसात फायनल राहिलं? वासरू आपण आणलं म्हणजे आणून आता एक 1.5 वर्ष होत आले आता. आणल्यावर काय एक आणताना आपण 3 महिन्यात आणलो होतो वासरू. 3 महिन्यात आणलं, वर्षभरात काय ते चालूच आपण केलं. आपण गेल्या वर्षी म्हणजे आता वर्ष आता झालं आता पळतंय वासरू. एका वर्षात किती गुलाल घेतले? वर्षात म्हणजे गेल्या पावसावर आपण काही एवढं काय त्याला पळवलंच नाही त्याला. आता काय 2-3 महिन्यात आता जे पळवले आता एक 10-15 गुलाल त्याने केली आता सलंगचीच. चाचा आता काय होतंय, बरीच जण वासरं घेते ती तयार करायला बघते, असं राजासारखं वासरू घडत नाही लवकर. नाही एखादं कवचितच एखादं. सगळे आम्ही पण बरीच वासरं आणली, त्यात आम्हाला तेवढा जग लागला फक्त राजा आता. हो आम्ही पण दय आणली. आता तुम्ही त्याच्या गाडीवर असता राजाच्या, काय त्याचं वजन? तुम्ही बक्कासूरच्या गाडीवर असता, अनेक मोठे बैल तुम्ही हाकलेले आहेत, त्या राजाच्या गाडीवर असल्यावर काय वाटतं? काय राजाच कसं, राजा खालीवर कमी पळतोय 2 उड्या, तिथनं एकदा निघाला की विषय नाही, पण त्याकडे काय बघायचं नाही त्याकडे काय. पण हो पुढील तसं अंतरात पळतोय आपल्या मनानं. ही वासरू ज्यावेळेस पारख केली त्यावेळेस इथं आल्या वाटलेलं का एवढ्या मोठ्या मोठ्या मैदानात लवकर फायनल कर? नाही, कोंड आणला तेव्हा अंगात त्याच्या पारा होता, त्याच्या चांगला होता वाटायचं. पण आता काय अपेक्षापेक्षा जास्त आपलं त्याने केलं. पहिलं मैदान कुठलं त्यानं गुलालात ठेवलेलं? येड्याचं होतं मैदान इथं आमच्या इथं. येड्याचं पहिलेच आम्ही नेलो होतं, चला म्हणलं असंच जाऊ. त्याच अड्ड्यात ते राहिलं फायनल. पहिल्यात फायनल आम्ही काय परत पळलो नाही त्याला. त्यावेळेस कुठला पायरा होता? त्यावेळेस तो पाहुण्यात आमच्यातला बैल होता त्या जावीदचा. पहिलंच मैदान तिथं राहिलं, फायनल आम्ही काय पळलो नाही परत. आणि परत दुसरं एक आठवड्यात आमच्या इथे एक मैदान होतं बघ नरसिंगपूरचं, तिथं ते आमचं जलवान ते आम्ही पळवले आदत तिथं राहिलो, 2 नंबरच केला. मित्रांनो ह्या राजाचं एक वैशिष्ट्य आहे, आदत मध्ये एवढी चर्चा, चर्चा भरपूर झाली. हो चर्चा झाल्या भरपूर, पळते पण ना पाहिल्यामध्ये चर्चा पण भरपूर आहे वासराची. आता तुम्ही त्याला सुरुवातीला मोठे बैल टाकले नाहीत असं का केलं? नाही म्हणजे कसं आहे, एकदम जर आपण मोठे बैल त्याला गाठली असते तर बरं ते खूप चांगलं असतं. त्याला असं पळवत आम्ही आणलं रुटीनला त्याला. पुढचे बैल गाठल्यावर मग त्याची मुडशी होणार परत पळताना. पण आपले अवसाने बैल आम्ही त्याबरोबर आपलं करत पळवली आम्ही त्याच्यापासून. कुठल्या बैलागत जुन्यातल्या किंवा आत्ताच्या दुसऱ्या बैलागत त्याचा पळ वाटतोय? नाही पळ आता त्याचा वाटतोय म्हणजे आता काय ते घोटच्या बैलागत आता पळ आहेत त्याचा आहे आता सरजागत. हो. तुम्हाला त्याचं मैदान कुठलं आवडलेलं आतापर्यंत? कोण म्हणजे कालच्या इस्लामपूरच्या मैदानात का नाही, गटाला गाडी आमची जरा कमीच पळाली, फायनल लयच पळाली चिक्क्यावर. त्याच्या तुम्ही सुरुवातीला सांगितलं बरीच वासरं घेतली, किती वासरं घ्यायला लागली तेव्हा राजा घडला?
वासर आम्ही आणले त्याला काय मापच नाही. आता मोजावे, आता किती वासर आपण मोजायचं, भरपूर वासर आणले. हा. हो. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र एवढं सोपं नाही. आता जसं चाच्याने अनुभव मोठा आहे, मोठे जाके आहेत, बरीच वासरं आली त्यावेळेस हा राजा तयार झाला. हो राजा तयार झाला. आता सगळ्यांना काय वाटतं प्रेक्षकांनी की आता बबलू चाचांचा राजा आहे म्हणल्यावर सगळी मोठी बैल भेटणार. हो, नाही असं नसतं. बैल भेटलं, आपला पण बैल पाहायला पाहिजे ना. आपला बैल पाहाल तर आपण पण बैल पुढचे मागेल पाहिजे. का आपली आहे ते आपण मनुष्याला आपण मागायचे, असं नाही चालत. बैल आपला पण त्या पाहायला पाहिजे ना, आपला पण बैल त्या मापात. आता ह्याला ज्यावेळेस आता मोठी सगळ्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, आता तुम्ही बकासूरच्या गाडीवर असता, एक दिवस बकासूर संघ घालणार की आम्ही बकासूर. राजा जरा बारका आहे ना, नको ना. बकासूर कापला जाय बैल तो. सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे की बबलू चाचा, बकासूर आणि राजा ही गाडी दिसावी. घालणार आम्ही, लवकरच पळवणार आम्ही एकत्र गाडी. बकासूर राजा पळवणार लवकरच. ज्यावेळेस असं वासरू तयार होत असतं, तर तुम्ही ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर क्षेत्र वेगळं आणि बैलगाडा मालक वेगळं. बैलगाडा मालक म्हणून कसं बघता? काय ना, मला आता पहिल्यापासून गाड्या काय मी आता मध्ये आणायला लागलो. मालक म्हणून काय वाटतं? ड्रायव्हर जॅके तर तुम्ही महाराष्ट्रात काय नाही, मालक म्हणून आपला अंदाज वाटतोय ना, जॅकेपेक्षा स्वतःच असल्यावर बैल. हो, दुसऱ्याची पळवून आपलं असल्यावर वेगळाच विषय आहे ना. काय होतं ज्यावेळेस फायनलला गाडी राहते त्यावेळेस? काय ना, आनंद होतोच की शेवटी आपला बैल म्हणल्यावर. भरपूर आनंद होतो. कारण काय होतं, ज्यावेळेस आता तुम्ही इतर बैलांच्या गाडीवर बसता त्यावेळेस वेगळी गोष्ट असते, जॅके म्हणून तुम्ही काम करता, आणि राजाच्या गाडीवर म्हणले की मालक, राजाचा मालक. हो, राजा मालक. आनंद होतो आपल्याला, भरपूर आनंद होतो. मालक पण ड्रायव्हर पण स्वतःच आपण म्हणल्यावर हाच की शेवटी. कधी वाटतं का मनाला की गाडी बसेल किंवा नाही? नाहीच काय वाटतं की थोडी असणार की आपल्याला भीती, आपला बैल जरा स्वतःच असला की जरा असतं जरा. पण आता नाही काय, आता भ्या नाही वाटत काय. ह्या राजाकडे बघितलं कुठल्या बैलाची आठवण होती? राजाकडे बघितल्यामुळे बारक्यापणी जीवन ड्रायव्हरचा सौंदर्य असा पाहायचा बघा, बारक्यापणी. हो, शेवटीच्या आपल्या राजागत पाहायचा, सुंदर बारका होता. गाड्या आणताना असं वाटतं आता की तोच आहे मनुष्याला. आजीरण हे आम्ही पळवायचो नाही, तो असं मान बिन असं हातात मी कासरा ओढून धरला का नाही की ह्या जगातच करायचा. आता ह्याचा सांभाळ कोण करतं? नाही, घरातले सगळे करते ते, असते ते मुशिम बिशिम सगळे करते सांभाळ. कमी दिवसात जास्त यश? हो, कमी दिवसात जास्त यश आलं. वाटलेलं का त्याकडे बघून? नव्हतंच काय वाटलं आता काय. आता तुमचे वडील आहेत, त्यांचा बी अनुभव मोठा आहे. त्यांच्या काय गोष्टी शिकला किंवा त्यांच्या कुठून, किंवा ह्या गोष्टी वडिलांच्या कुठून शिकलो? कारण जुने बैलगाडा त्यांच्यामुळेच ना अनुभव आपल्याला. ते आपलं म्हणजे सांगते तशी पळवायची बैल, तशी पळवायची, असं केलं असं. किती दिवसात त्यानं फायनल मिळवलं? कारण काय झालं, आता जाईल त्या मैदानात राजाची चर्चा होती. मग राजा म्हणजे 10-11 महिन्याचा असल्यापासून आम्ही काढला म्हणलं नाही का तुम्हाला, पहिलंच मैदान तिथं राहिला. 11 महिन्याचा असेल, 10-11 महिन्याचा असेल, तिथनं वाज परत आम्ही आराम दिला. बारकाय म्हणल्यावर नको म्हणलेलं पळवायला. मग आता आम्ही ते माग आता लागलो यात चांगलं काय विषय. आता कसं नियोजन करणार? कारण काय होतं, वासरू जर पाळला, काय काय लोकांचं असं म्हणणं आहे जुन्या बैलगाडी मालकांचं, आदत मध्ये जर जास्त पाळलं तर दुष्यापणात चौशापणात वासरू कमी येते. काय नाही, असं बरोबर आहे की त्यांचं. मग सारखं जर आपण जर पोहिलं आपण 2 दिवसाला, तर मग होणार की तसं. तर 8-10 दिवसांनी पोहिलं तर अडचण नाही काय येणार त्याची. त्याला पायऱ्या करताना त्याच्या कसा बैल बघता की बाबा राजाला हे बैल चालेल? शहाणा बैल असावा, आपला नीट अंगावर घेऊन पाहणार असावा, गती पण असावी, पण गती कमी नको, असा बैल आपला करून घालाय. आता त्याचा खांद एकच आहे ना? नाही, दोन्ही खाणे, पण अजून काय उजवीला खाना काय चान्स आलाच नाही त्याला. असं काय करावं की आता सगळे काय म्हणतात माहिती आहे का, आत्ताच्या क्षेत्रात दोन्ही साईडला जर बैल पळाला तर मार्केटमध्ये नाव होते. नाही, पण आता होतं की नाव, पण आता आपल्याला चान्स आला नाही ना. दोन्ही साईडनं पळतोय, अडचण नाही काय. सगळे बैल उजवीचीच भेटली.
हो उजवीची भेटली. सगळ्यात मोठं मैदान कुठलं केलं? कालचं इस्लामपूरचं मैदान सगळ्यात मोठं पहिलंच मैदान आपण केलं ते. तिथे किती नंबर मिळवला? 1 नंबर होता, पण सामना आपल्याला 1 आणि 2 आपल्याला वाटून दिला ते. हो ते इस्लामपूर. कसं नियोजन आता पुढचं अजून नाही, बघू आता. मोठं मैदान येते 24चा करायचं नियोजन. कारण सगळ्यांच्या आशा असते त्या की चाच्यांची गाडी गुलालात राहावी. हाय की 24ला नियोजन आपलं. चाचा काय होतंय आता तुमचे फॅन्स भरपूर वाढलेले आहेत, कशी जबाबदारी? कारण काय होतं ज्यावेळेस आपण नॉर्मल असतो सामान्य बैलगाडा मालक, आता मोठे बैलगाडा मालक आणि मोठे चालक म्हणून तुम्हाला संबोधलं जातं बैलगाडी क्षेत्रात, जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या? नाही जबाबदारी आपण नाही कधी आपण म्हणजे असं कोणाला काय, आपलं सगळ्या संघ आपण व्यवस्थित चांगलं असतं. त्यामुळे माणसाचा पण आपल्या जीव आहे माणसाचा. मित्रांनो, चाच्याची एक गोष्ट आवडली आम्हाला, कायम आम्ही सोबत असतो मैदानात वगैरे भेटतो. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या नवीन चॅनलवर असतील किंवा अनोळखी असतील 5 मिनिटं थांबा म्हणले की त्यांच्यासाठी वेळ काढता. थांबतो आता ते आपल्याकडे येते म्हणजे आपल्या पण त्याच वेळ त्यालाच पाहिजे ना. ते आपुलकी म्हणून आपल्यापाशी येणार आपण आपलं हे करायचं, मग त्याला अर्थ नाही ना काय त्याला. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र हेच शिकवते की एकमेकाशी माणसं जोडली पाहिजे. माणसं बोगस ते आपण भाव खायचा, आपण ते आपल्याला हाक मारायचा, आपण पुढे, मग त्यात काय अर्थ नाही ना काय. बरोबर असा विषय. मित्रांनो, काय शिकले त्यांनी? त्यांचे वडील जुने बैलगाडा मालक, तुमच्या जसं वडिलांनी शिकवलं तसं तुम्ही शिकला. हो शिकलो. मित्रांनो, चाच्यांच्या जास्त वेळ घेत नाही कारण त्यांची तब्येत बरोबर नाही. आत्ताच 2 सलाईन लावले तरी देखील आपल्यासोबत त्यांनी मुलाखत दिली. चाचा एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.